महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतायत। याआधी कोथरूडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत सध्या उपस्थित आहेत। मोहोळ यांच्या रॅली दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। असं काय सांगाल, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, काय सांगा? पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड अनुकूलता आहे। आमचे गिरीश भाऊ बापट यांनी मागच्या काळामध्ये पुण्यामध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि हे सातत्याने बीजेपीच्या मागे राहिलेलं। आजही मला विश्वास आहे की अण्णा मोहोळ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणापत्र जाहीर झालेली, त्याच्यामध्ये काँग्रेसच्याही काही वचननाम्यातल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, काय सांगा? त्यांचं घोषणापत्र मी बघितलेलं नाही, कारण त्यांच्याकडे जागाच नाही। घोषणापत्र अर्थात आहे, घोषणापत्र जे सत्तेत येणार आहे त्यांचं महत्वाचं असतं। त्यांचे उमेदवारच 10 लढत आहेत, त्यांच्या घोषणापत्रावर मी काय सांगू, पण मी वाचल्यावर बोलीन त्याच्यावर। शरद पवार म्हटले की मोदी 10 सभा घेणार आहेत, घाबरले देवेंद्र फडणवीस, त्यामुळे फडणवीस घाबरले, त्यामुळे मोदींना बोलवण्यात येत आहे। एवढंच सांगतो, आमचं नाणं चालणार आहे, लोकांना हवं आहे, तुमचं नाणं ढप्पू आहे म्हणून लोकांना नको आहे। लोकांची इच्छा आहे म्हणून आम्ही बोलवतो आणि मागच्या वेळेस तर याहीपेक्षा जास्त घेतलं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।